नेक्स्ट एक्झाम्पल सुरू करूया आपण. y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कॉस रूट एक्स प्लस साइन रूट एक्स डिवायडेड बाय रूट टू या पद्धतीने दिलेलं आहे त्याने. आता याच्यामध्ये ही जी टर्म दिलेली आहे त्याने ही जरा सेपरेट फक्त मी मांडून घेतो. काय टर्म आहे बघा, कॉस रूट एक्स प्लस साइन रूट एक्स डिवायडेड बाय रूट टू. या रूट टू न सेपरेट डिवाइड करून घेतोय. इथं पुढं काय नाही आहे म्हणजे वन घेऊ शकताय, इथं पण पुढं काय नाही आहे म्हणजे वन कन्सिडर करू शकताय. 1/√2 इंटू कॉस रूट एक्स प्लस 1/√2 इंटू साइन रूट एक्स. मग आता इथं परत एकदा आपल्याला इथं बाहेर काय बघा, पहिल्यांदा इथं साइन इनवर्स आहे. याचा अर्थ याच्या पुढं साइनचाच फॉर्म्युला आला पाहिजे. मग साइनचा फॉर्म्युला या फॉर्मॅटमध्ये साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी या पद्धतीने येतं. मग आता इथं आपल्याला काय पाहिजे आहे ते बघून घ्या. कॉस रूट एक्स इथं कॉस बी आहे, त्यामुळे हे कॉसला कॉस ऍडजस्ट होते. इथं साइन आणि हे साइन, याचा अर्थ बी म्हणजे अँगल रूट एक्स तुम्ही कन्सिडर करू शकताय. मग त्यावेळेला साइन ए म्हणजे 1/√2, कॉस ए म्हणजे सुद्धा 1/√2 येतो. मग असा कोणता अँगल आहे की ज्याच्यासाठी साइन आणि कॉसची व्हॅल्यू सेम आहे आणि 1/√2 आहे? तर तो अँगल आहे π/4. साइन π/4 आणि कॉस π/4 ह्या दोघांच्यासाठी व्हॅल्यू किती येते? 1/√2 अशी व्हॅल्यू येते. मग इथे ऍडजस्ट करून घ्यायचं. ह्या 1/√2 ला आणि या 1/√2 ला आपल्याला काय पाहिजे बघा, कॉसच्या शेजारी साइन पाहिजे. मग मी इथं साइन π/4 लिहिणार. साइनच्या शेजारी कॉस पाहिजे, इथं मी कॉस π/4 असं लिहिणार. मग मी आता ही टर्म परत एकदा मांडून घेतो. इथं काय आहे बघा, ते कॉस रूट एक्स प्लस साइन रूट एक्स डिवायडेड बाय √2 ही टर्म होती. इट इज इक्वल टू, आता याच्यासाठी लिहायचं आहे साइन π/4 कॉस रूट एक्स प्लस याच्यासाठी लिहायचं आहे 1/√2 साठी लिहायचं आहे कॉस π/4 साइन रूट एक्स. मग आता इथं हा जो फॉर्म्युला आहे तयार केलेला आहे आपण इथं फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजेच हे काय येणार आहे बघा बरं, साइन ए प्लस बी येणार आहे. मी जे व्हेरिएबल आहे त्याला मी ए कन्सिडर करतो, रूट एक्स प्लस π/4. म्हणजे याच्या ठिकाणी आता तुम्ही हे लिहू शकताय. मग आपलं जे ओरिजिनल जे एक्झाम्पल आहे ते कशा पद्धतीनं आहे,
ते पण एकदा बघा. हे आपलं एक्झाम्पल आहे. मग त्याच्यामध्ये आता आपल्याला चेंजेस करायचे आहेत. बघा कशा पद्धतीने चेंजेस होतील. मग y इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ, या संपूर्ण टर्मसाठी आपण हे तयार केलेलं आहे, ते पुढे मांडतोय. साइन ऑफ रूट एक्स पाहिजे. एक सेकंड. रूट एक्स प्लस पाय बाय 4. मग इथं काय होईल, हे साइन इनव्हर्स आणि साइन हे दोन्ही पण काढून टाका. म्हणजेच y इक्वल टू काय येणार, रूट एक्स प्लस पाय बाय 4 येणार. आता हे झालं याचं सिम्प्लिफिकेशन. आता फक्त याची डेरिव्हेटिव्ह तेवढी घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला विसरायचं नाही, हे आठवणीनं व्यवस्थितपणे मांडून ठेवायचं. dy बाय dx इक्वल टू रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल कन्सिडर करूया आता. y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3 cos 3x minus 4 sin 3x divided by तिथं छेदामध्ये 5. आता याच्यामध्ये पण याने जी टर्म दिलेली आहे कॉस इनवर्स इथं दिसते, याचा अर्थ पुढची टर्म कॉसची आली पाहिजे. ह्याच्यावरून ओळखायचं आहे ते काय करावं लागते तिथं. ती जी टर्म त्यांनी दिलेली आहे ती परत एकदा लिहून घेतो इथं. 3 cos 3x minus 4 sin 3x divided by 5. आता यानं सेपरेट डिवाइड करून घ्या. हे काय होणार बघा. आता असं मांडून घेतोय, दोन्ही प्रकार चालतात. हे cos 3x पहिल्यांदा घेतलंय आणि 3/5 ला नंतर लिहिलंय, मायनस साइन 3x इंटू 4/5. आता मला कॉसचा फॉर्म्युला पाहिजे, कारण इथं कॉस इनवर्स आहे. आणि कॉसचा या पद्धतीनं जो फॉर्म्युला येतो तो आहे कॉस ए प्लस बी, म्हणजेच कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, असा फॉर्म्युला आहे. याचा अर्थ कॉस ए आणि कॉस 3x हे करेक्ट आहे इथं. साइन ए साइन 3x म्हणजे अँगल ए इक्वल टू 3x असं ऍडजस्ट झालं. कॉस बी म्हणजे 3/5, साइन बी म्हणजे 4/5 असं घ्यायचंय. आता फॉर्म्युल्यातलं ए आणि बी झालं. आपण ह्याला कॉन्स्टंट कन्सिडर करूया, ही जी व्हॅल्यू आहे ती. मग मी इथं असं कन्सिडर करतोय, assume that cos अल्फा इक्वल टू 3/5. याला कॉसच्या शेजारी कॉस पाहिजे म्हणून ह्याला कॉस अल्फा घेतोय. साइन अल्फा इक्वल टू 4/5. आता हे नुसतं कन्सिडर करायचं नाही, तर यांच्यातलं जे स्टँडर्ड रिलेशन आहे ते पण प्रूव्ह करून दाखवायचं. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 3/5 चा स्क्वेअर प्लस
4/5 स्क्वेअर. हे जर सोडवलं आपण हे किती येते 9/25 प्लस 16/25 म्हणजेच हे किती होणार बघा 25/25 दिस इज इक्वल टू 1. याचा अर्थ अशा प्रकारचं कॉस आणि साईनचं कॉम्बिनेशन अस्तित्वात आहे म्हणून ते सिद्ध करायचं. मग आता काय होणार ही टर्म कशा पद्धतीने येणार ते जरा बघा. ही टर्म इथं खाली घेतोय आणि आता त्याच्या पुढं व्हॅल्यू वापरतोय इक्वल टू हे काय होणार बघा cos 3x इंटू कॉस अल्फा मायनस साइन 3x इंटू साइन अल्फा. म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन आता हा फॉर्म्युला येणार 3x म्हणजे ए आहे बी म्हणजे अल्फा आहे आणि फॉर्म्युला कुणाचा आहे कॉसचा आहे त्यामुळे हे असं येणार. आता ही व्हॅल्यू या ठिकाणी त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला वापरायची आहे. एक्झाम्पल परत एकदा इथं बघा या पद्धतीने एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आता ही व्हॅल्यू आपण यूज करूया. y इक्वल टू कॉस इनवर्स ही टर्म आहे इथं त्याच्यासाठी हे सिम्प्लिफिकेशन मी तयार केलेलं आहे ते इथं लिहायचं. या पद्धतीनं हे कॉस इनवर्स आणि कॉस हे निघून जाईल त्यामुळे काय येणार y इक्वल टू 3x प्लस अल्फा येणार. याची डेरिव्हेटिव्ह घ्या डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx this is equal to 3x ची डेरिव्हेटिव्ह 3. हे याचं फायनल आन्सर. याच्या नंतरचं एक्झाम्पल आहे y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3 cos e raised to x plus 2 sin e raised to x divided by √13. आता याच्यामध्ये ही जी टर्म दिलेली आहे त्याला आता ऍडजस्ट करायचं आपल्याला. त्याला ऍडजस्ट करत असताना याच्याकडे लक्ष द्या हे कोण आहे कॉस इनवर्स आहे. मग याचा अर्थ हिथं आपल्याला कसं ऍडजस्ट केलं पाहिजे कॉसचाच फॉर्म्युला ऍडजस्ट केला पाहिजे. मग बघूया ते ती टर्म मी बाजूला लिहून घेतो इथं. एवढीच टर्म इकडे घेतोय बाजूला. आता बघा इक्वल टू यानं सेपरेट डिवाइड करूया. एक्स ची टर्म पहिल्यांदा ठेवायची शक्यतो करून. पुढं मग कुठलं प्लस मायनस वगैरे आलं तर कुठला प्रॉब्लेम आपल्याला क्रिएट होत नाही. 3/√13 प्लस साइन e raised to x इंटू 2/√13. आता इथं कॉस इनवर्स आहे म्हणजे मला कॉसचाच फॉर्म्युला ऍडजस्ट करायचा आहे. तर या पद्धतीचा
कॉसचा फॉर्म्युला मध्ये प्लस आहे, तर इथं तुम्हाला मायनस घ्यावं लागेल, कारण हा फॉर्म्युला असा येतो कॉस ए कॉस बी आणि मध्ये प्लस येतो साइन ए साइन बी. त्यासाठी हे सगळे फॉर्म्युले पाठ करा, तर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित ऍडजस्टमेंट करता येईल. मग आता इथं कॉस बी म्हणजे ही टर्म आहे, साइन बी म्हणजे अशी टर्म घ्यायची आहे. मग मी इथं काय कन्सिडर करतोय, ऍझ्युम दॅट ह्या ज्या कॉन्स्टंट जो पार्ट आहे त्याला मी घेतोय कॉस अल्फा 3/√13 साइन अल्फा 2/√13. आणि मी मगाशी सांगितलंय की हे नुसतं कन्सिडर करायचं नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, हे परत सिद्ध पण करून दाखवायचं आहे की हे बरोबर आहे. मग ते सिद्ध करण्यासाठी काय करायचं, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा हे इक्वल टू 1 येते हे सिद्ध करायचं. मग हे कसं होणार बघा, 3/√13 त्याचा स्क्वेअर प्लस 2/√13 त्याचा स्क्वेअर. आता हे सोडवायचं, इथे येणार 9/13 येणार प्लस 4/13 येणार. तुम्ही हे एका खाली एक मांडून घ्या, मी इथं समोरच घेतोय. 9 + 4 13 डिवायडेड बाय 13 दॅट इज इक्वल टू 1. याचा अर्थ या प्रकारचं कॉस आणि साइनचं कॉम्बिनेशन अस्तित्वात आहे. बघा, मग आता त्यांनी जी टर्म दिलेली आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला हे सबस्टिट्यूशन करावं लागेल. बघा कुठे येते, काय येते. ही टर्म मी परत एकदा घेतोय इकडं खाली, इक्वल टू, बघा आता कॉस e⁻⁴ त्याला तसंच ठेवतो. त्याच्या पुढच्या टर्मसाठी 3/√13 ला लिहायचं कॉस अल्फा प्लस साइन e⁻⁴ तसंच ठेवा आणि त्याच्या पुढच्या टर्मसाठी लिहा साइन अल्फा. हे असेल. आता हा फॉर्म्युलाच आहे, तयार आहे आपल्याकडे फॉर्म्युला. म्हणजे इथं काय येणार, कॉस, इथं तेवढं आठवणी लक्षात ठेवा, ज्या वेळेला इथं मायनस आहे त्यावेळेला इथं प्लस आहे. मग इथं मध्ये प्लस आहे तर इथं काय करावं लागेल, फर्स्ट टर्म ए मायनस सेकंड टर्म बी आहे अल्फा हे असेल. म्हणजे एक्झाम्पल मध्ये या पूर्ण टर्मसाठी आता आपल्याला हे लिहायचं. मग परत एकदा एक्झाम्पल बघूया आपण कसं आहे ते. हे एक्झाम्पल आहे. आता त्याच्यामध्ये चेंजेस करून घेऊया आपण. तर आता त्याच्यामध्ये बदल करून घेतोय. बघा, y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ ही पूर्ण टर्म आहे, त्याच्यासाठी माझ्याकडे हे तयार केलेलं आहे, ती व्हॅल्यू मी तिथं वापरतोय. हे असेल. मग कॉस इनवर्स कॉस हे निघून जाईल, म्हणजेच y इक्वल टू e⁻⁴ मायनस अल्फा हे असेल. आणि आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची फक्त, ती पण सिंपल आहे एकदम, काय अवघड नाही आहे जास्त. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx इज इक्वल टू e⁻⁴ ची डेरिव्हेटिव्ह e⁻⁴ हे याचं फायनल आन्सर.
नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आता. y इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 10 divided by 6 sin 2 raised to x minus 8 cos 2 raised to x. मग आता इथं कोसेक इनवर्स सांगितलंय. मग सगळ्यात पहिलं काम करा, कोसेक इनवर्स 1/x दिस इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x. हा फॉर्म्युला माहिती आहे, फॉर्म्युलाची लिस्ट मध्ये आहे, बघू शकताय तुम्ही. त्यामुळे हे एक्झाम्पल चेंज होईल. y इक्वल टू इथे येणार साइन इनवर्स, त्यानंतर ह्याचा अंश आणि छेद हे बदलतील, रेसिप्रोकल घ्यावा लागेल त्याचा, म्हणजेच 6 साइन 2 रेस टू एक्स मायनस 8 कॉस 2 रेस टू एक्स डिव्हायडेड बाय 10 येणार. आता याच्यामध्ये परत आपलं नेहमीप्रमाणे उदाहरण करून घेऊया. याचं जे ही जी टर्म आहे जी आपल्याला ऍडजस्ट करायची आहे ती मी इथं बाजूला लिहून घेतो एवढीच. आणि आता याच्यासाठी आपल्याला चेंजेस करायचे आहेत. तर बऱ्यापैकी लक्षात आले असेल तुमच्या काय काय चेंजेस करावे लागतात, कसे चेंजेस करायचे आहेत ते. इथं परत एकदा यानं सेपरेट डिवाइड करून घ्या. म्हणजे इथं एक्स ची टर्म पहिल्यांदा घेतोय, साइन 2 रेस टू एक्स 6/10 मायनस कॉस 2 रेस टू एक्स 8/10. याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे, ते पण करून घेऊ. म्हणजे इथं 2 न भाग लागेल, हे येणार 3/5 मायनस कॉस 2 रेस टू एक्स, इथं पण 2 न भाग घालवा, ते येणार 4/5. आता जर एक्झाम्पल तुम्ही परत एकदा जर व्यवस्थित बघितलं तर हे बघा इथं काय तयार झाले, इथं साइन इनव्हर्स तयार झाले. मग याच्या पुढं साइनचाच फॉर्म्युला आला पाहिजे. म्हणजे मला साइनचा फॉर्म्युला वापरावा लागेल. साइन ए मायनस बी हे मला घ्यावं लागेल. आणि साइन ए मायनस बी म्हणजेच काय ना, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. मग याच्यातल्या फर्स्ट टर्म याच्यासाठी काय अडचण नाही, टर्म तयार आहेत. फक्त याच्यासाठी तेवढं वेगळं सबस्टिट्यूशन मी ह्याला अल्फा मध्ये मांडून घेतोय. मग इथं काय काय कन्सिडर करावं लागेल बघा. assume that cos alpha equal to 3/5 sin alpha equal to 4/5 हे कन्सिडर करावं लागेल. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे नुसतं कन्सिडर करायचं नाहीये, त्यांची व्हॅल्यू काय येते किंवा ते इक्वल टू 1 येतं हे सुद्धा तुम्हाला सिद्ध करावं लागेल. cos स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा दिस इज इक्वल टू 3/5 चा स्क्वेअर प्लस
4/5 चा स्क्वेअर म्हणजेच हे काय होणार 9/25 प्लस 16/25 this is equal to 25/25 this is equal to 1. हे फक्त तुम्ही स्टेप बाय स्टेप ओळीने एकाखाली एक असं मांडून घ्या. मगाशी पण मी हे सांगितलेलं आहे. त्यामुळे नुसत्या व्हॅल्यूज घेऊन उपयोग नाहीये, तिथे तुम्हाला हे प्रूव्ह पण करावं लागेल. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. तर आता ज्याच्यासाठी आपल्याला हे सबस्टिट्यूशन करायचं आहे ती टर्म मी परत एकदा लिहून घेतोय. आणि आता याच्यासाठी आपल्याला ते चेंजेस सगळे कन्सिडर करायचे आहेत. बघा इथं काय काय म्हटलेलं आहे आपण ते. साइन रेस टू 2x. आता लक्षात येईल बघा. साइन रेस टू 2x, साइन ऑफ 2 रेस टू x इंटू काय ते 6/10. 6/10 म्हणजे 3/5. 3/5 ला काय घेतले आपण कॉस अल्फा मायनस कॉस अल्फा म्हणजेच कॉस ऑफ कॉस ए म्हणजेच कॉस ऑफ 2 रेस टू एक्स ही टाईप आणि साइन बी म्हणजे 4/5 म्हणजेच इथे त्याला काय घ्यायचं आहे साइन अल्फा घेतले आपण. सो दिस इज इक्वल टू याचं सिम्प्लिफिकेशन फॉर्म्युला तयार आहे इथं साइन ए मायनस बी येणार म्हणजेच हे येणार साइन ऑफ 2 रेस टू एक्स मायनस अल्फा. मग हे जिथं आहे त्या ठिकाणी हे मांडायचं आहे. मग जरा बघा पहिल्यांदा ते कुठं होतं ते ती टर्म आता मला पाहिजे. ही एवढी मोठी टर्म आहे बघा. ती परत एकदा मी लिहून घेतोय. तुम्हाला काय परत परत लिहायची काही गरज नाही. तुम्ही फक्त त्याला एक इक्वेशन नंबर टाकलं युजिंग धिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर असं तयार केलं की त्याचं होऊन जाईल तिथं. बघूया आता तरी होते का पूर्ण. यस. होत नाही तर ते लिहावंच लागेल मला आता कदाचित. हे आता मांडून घेतलेलं आहे. याच्यामध्ये ही व्हॅल्यू तेवढी वापरूया फक्त. म्हणजेच हे काय होणार साइन इनवर्स ऑफ साइन 2 रेस टू एक्स मायनस अल्फा. मग हे साइन इनवर्स आणि साइन हे काढून टाका म्हणजे इथं काय येणार 2 रेस टू एक्स मायनस अल्फा येईल. याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे फक्त. डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx is equal to 2 raised to x ची डेरिव्हेटिव्ह येणार 2 raised to x into log 2. हे याचं फायनल आन्सर. बघा नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9 आहे त्याच्यातला फर्स्ट. y equal to cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. आता इथं कॉस इनवर्स आहे आणि पुढे टर्म या पद्धतीने दिलेले आहे. आपल्याला आता ट्रिग्नोमेट्री मधले फॉर्म्युले वापरायचे आहेत. त्यामुळे फॉर्म्युले पाठ करा. कॉस 2 थीटा साठी
1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, असा फॉर्म्युला आहे. मग इथं पण असाच फॉर्मॅट आहे, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करावं लागेल. पुट एक्स इक्वल टू टॅन थिटा, मग त्याच्यावरून थिटाची व्हॅल्यू काढून घ्या. थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स, आणि हे सबस्टिट्यूशन एक्सच्या ठिकाणी याच्यामध्ये वापरायचं आहे. वाय इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजेच हे काय होणार, कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 थिटा येणार या पद्धतीने. मग हे कॉस इनवर्स आहे, कॉस आहे, काढून टाक. इथं फक्त 2 थिटा येणार. मग थिटा किती आहे बघा, थिटा आहे टॅन इनवर्स एक्स, ती व्हॅल्यू इथं वापरा आणि मग याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू, त्याच्यातलं 2 कॉन्स्टंट ते तसंच ठेवतो. टॅन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे हे टोटल किती येणार, 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे याचं फायनल आन्सर. फक्त हे लक्षात ठेवा, या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल दिसलं की त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं जे काही व्हेरिएबल असेल टॅन थिटा सबस्टिट्यूशन करून घ्यावं लागेल, नंतर त्याचा फॉर्म्युला कॉस 2 थिटा मध्ये कन्वर्ट होतो. नेक्स्ट क्वेश्चन, y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2x डिव्हायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता इथं टॅन इनवर्स आहे आणि ही जी टर्म आहे ती बघा कशा पद्धतीनं आहे. तर याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला असा आहे, tan 2 theta इक्वल टू 2 tan theta डिव्हायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. मग इथं साधारण तशीच अरेंजमेंट आहे. म्हणजे मग तुम्हाला आता इथं सबस्टिट्यूशन काय करावे लागेल बघा, ते फॉर्म्युले पाठ असतील तर सबस्टिट्यूशन सुचतील तुम्हाला. पुट एक्स इक्वल टू टॅन थिटा करावं लागेल. त्याच्यावरून थिटा इक्वल टू किती येणार, टॅन इनवर्स ऑफ एक्स येणार. हे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घेऊया. y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 tan theta डिव्हायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. मग हा टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे हे असेल, हे टॅन इनवर्स आणि टॅन काढून टाका, म्हणजे हे येणार 2 थिटा. थिटाची व्हॅल्यू तयार आहे वरती, ती वापरली इथं. हे y इक्वल टू तयार झालं तुमचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू 2 कॉन्स्टंट तसंच ठेवा. टॅन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे त्याचं फायनल आन्सर हे असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा.
y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. परत एकदा मगाच्याच एक्झाम्पल मधला फॉर्मॅट आहे. फॉर्म्युला त्याचा असा होता, कॉस टू थिटा इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. फॉर्मॅट हाच आहे, फक्त याच्या आत कॉस टू थिटा येणार एवढं लक्षात ठेवा. मग बघूया पुढे काय करायचं ते. मग याच्यामध्ये परत एकदा सबस्टिट्यूशन तसंच येणार. पुट एक्स इक्वल टू टॅन थिटा, देअरफॉर थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. चेंज करून घ्या त्याला आता. y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजेच हे काय येणार आहे, साइन इनवर्स ऑफ, हा फॉर्म्युला कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे. आता इथं साइन इनवर्स आहे पण पुढं कॉस आहे. मग या प्रकारचा घेतलाय आपण टाईप आधी. हे साइन इनवर्स जे आहे बाहेरचं ते तसंच ठेवा आणि आत जे कॉस आहे त्याला बदलून घ्या. त्याला असं बदलायचं आहे, साइन पाय बाय 2 मायनस थिटा लिहायचं आहे. इथं थिटा नाही आहे, इथं आहे 2 थिटा. त्या पद्धतीने मांडून घ्या. मग हे साइन इनवर्स आणि हे साइन निघून जाईल. हे असं शिल्लक राहील. म्हणजेच पाय बाय 2 मायनस 2 इंटू थिटाची व्हॅल्यू तयार आहे, टॅन इनवर्स एक्स इथं वापरतोय. हे तुमचं y इक्वल टू तयार झालं. त्याची डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू पाय बाय 2 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 तसंच ठेवतोय, टॅन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. त्यामुळे फायनल आन्सर येईल -2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2x इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता डायरेक्ट असा तर कुठला फॉर्म्युला आपल्याकडे नाहीये, पण या पद्धतीने आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. कशा पद्धतीने बघा, माझ्याकडे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, तो आपण असा घेऊ शकतोय. मग बघा बरं, हिथं 2 आहे, हिथं 2 आहे. एक्स ची व्हॅल्यू जर मी साइन थिटा घेतली तर इथं काय येणार, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा येणार. त्याचं स्क्वेअर रूट कॉस थिटा आहे. त्यामुळे हे ऍडजस्टमेंट व्यवस्थित समजून घ्या, काय करायचं आहे, कधी करायचं आहे. इथं साइन इनवर्स आहे. शक्यतो करून पुढे साइन 2 थिटा, कॉस 2 थिटा वगैरे फॉर्म्युले वापरावे लागतात. 2 किंवा 2 पेक्षा कमी असेल तर साइन 2 थिटा वापरावं लागते. 3 आणि 4 असेल तर शक्यतो करून 3 थिटाचे फॉर्म्युले यूज करावे लागतात. बघा आता जरा लक्ष ठेवलं की ते लक्षात येईल साधारणपणे. मग आता याच्यामध्ये मला पुट एक्स इक्वल टू साइन थिटा करून घ्यायचं. म्हणजे थिटा इक्वल टू साइन इनवर्स एक्स होईल. मग हे एक्झाम्पल कसं चेंज होईल बघा, y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 एक्सच्या ठिकाणी साइन थिटा वापरलं,
रूट मध्ये 1 मायनस एक्सचा स्क्वेअर म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा. याचं सिम्प्लिफिकेशन करूया आता. साइन इनवर्स ऑफ 2 साइन थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे फक्त कॉस थिटा येणार. साइन इनवर्स ऑफ हा फॉर्म्युला वरती लिहून दिलेला आहे. साइन इनवर्स ऑफ साइन 2 थिटा होणार. हे साइन इनवर्स आणि साइन काढून टाक. इथे येणार 2 थिटा. थिटाची व्हॅल्यू आहे साइन इनवर्स एक्स. आणि आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx is equal to 2 आहे असंच राहील. साइन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यामुळे याचं फायनल आन्सर असेल 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. y equal to cos inverse of 3x minus 4x cube. आता इथं cos इनवर्स आहे, पुढे 3 दिसते, 4 दिसते. मी आता सांगितलं होतं इथं तुम्हाला cos 3 थिटा किंवा sin 3 थिटाचा फॉर्म्युला वापरावा लागेल. ही जी ऍडजस्टमेंट दिसते ही आहे sin 3 थिटा साठी ऍडजस्टमेंट आहे. sin 3 थिटाचा फॉर्म्युला आहे 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा. फॉर्म्युले पाठ करा. आणि cos 3 थिटा ते सुद्धा लिहून देतो इथं. त्याच्यामध्ये बरोबर इथं अपोजिट कंडिशन्स होतात. 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा असा फॉर्म्युला येतो त्याचा. मग हे कशा पद्धतीने टर्म्स आहेत, कुणाचा कुठला फॉर्म्युला आहे, काळजीपूर्वक लक्षात ठेवा, पाठ करा ते. आता इथं तर 3x मायनस 4x क्यूब दिसते, म्हणजे मला हेच अरेंज करावं लागेल. म्हणजे सबस्टिट्यूशन मला इथं काय करावे लागेल बघा. पुट x इक्वल टू साइन थिटा, त्याच्यावरून थिटा इक्वल टू साइन इनवर्स एक्स. म्हणजे मग हे काय होणार, y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. म्हणजेच हे असं तयार होईल. साइन 3 थिटाचा फॉर्म्युला येतो. मग परत एकदा कॉसच्या समोर साइन येते, कॉस इनवर्सच्या समोर साइन. सांगितले तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं ते. हे जे साइन आहे त्याला पण कॉस मध्ये कन्वर्ट करा आणि पुढं अँगल असं मांडून घ्या. म्हणजे हे कॉस इनवर्स आणि कॉस हे काढून टाका त्याच्यातनं. म्हणजे y इक्वल टू पाय बाय 2 मायनस 3 थिटा असे येईल. मग थिटाची व्हॅल्यू वरती काढून ठेवलेली आहे. पाय बाय 2 मायनस 3 साइन इनवर्स एक्स आणि याची फक्त आता डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx is equal to pi by 2 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3 साइन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यामुळे याचं
फायनल आन्सर -3/√ऑफ 1 - x². याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y = cos inverse of e⁻x -e⁻x divided by e⁻x plus e⁻x. मग ही जी टर्म त्यांनी दिलेली आहे कॉस इन्व्हर्सच्या पुढं, त्याला पहिल्यांदा जरा सिम्प्लिफाय करून घेऊया. ही टर्म त्यांनी दिलेली आहे. मग हे जे e⁻x आहे त्याला मी मांडतोय 1/e⁻x या पद्धतीने. याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. e⁻x ने या e⁻x ला मल्टिप्लाय करा, म्हणजे टर्म काय येणार बघा, इथं अंशात लसावी येणार e⁻x. e⁻x ने याला मल्टिप्लाय केलं, e⁻x² होणार इथं -1 डिव्हायडेड बाय अशीच टर्म येणार e⁻x² +1 डिव्हायडेड बाय e⁻x. हे असं दिसेल. ह्याच्यातलं हे e⁻x हे e⁻x कॅन्सल होईल आणि याचं सिम्प्लिफिकेशन असं दिसेल. मग आपल्याला मगाशी आपण फॉर्म्युला सांगितलं होतं बघा, 1 - x²/1 + x². असं आलं तर आपण काय करू शकतो, पुट x = tan θ सबस्टिट्यूट करू शकतो. पण हिथं काय झालंय, अंशात छेदामध्ये ठीक आहे 1+ दोन्ही प्लस असल्यामुळं 1 पहिल्यांदा घेतलं तरी चालते, पण हिथं -1 आहे आणि ही टर्म प्लस आहे. त्यामुळं काय करतोय, अंशातनं मायनस साईन कॉमन घेतो. त्यामुळे काय होईल, जी टर्म मायनस आहे ती प्लस होईल, जी टर्म प्लस आहे ती मायनस होईल. फक्त अंशातनच कॉमन घेतले, छेदामध्ये नो चेंज. हे असेल. बघा समजतंय का? मग मला इथं काय करावं लागेल आता, हे बघा हा फॉर्म्युला बघा आणि हे चेक करा. एक्सच्या ठिकाणी आलेलं आहे e⁻x. त्यामुळे मला इथलं सबस्टिट्यूशन थोडीशी चेंज करून घ्यावी लागेल. सबस्टिट्यूशन आता इथं काय केली पाहिजे, पुट e⁻x = tan θ. याच्यावरून θ = काय येणार मग, tan इनव्हर्स ऑफ e⁻x या पद्धतीने. आता ही टर्म हिथं वापरणार मी आणि त्याच्यामध्ये e⁻x² ठिकाणी हे वापरायचंय. मग एक काम करूया, हीच टर्म आपण इथं लिहून घेऊ. फक्त त्याचं जे सिम्प्लिफिकेशन आहे ते मांडून घेऊया. हे बघा, ह्याच्यासाठी हे लिहायचं, म्हणजेच इथं 1 - e⁻x² डिव्हायडेड बाय 1 + e⁻x². आता आपलं हे एक्झाम्पल आहे. आता हे आपल्याला पुढं सॉल्व्ह करायचंय. बघा थोडं ऍडजस्ट करून घेतोय, सबस्टिट्यूशन करून घेऊया आता त्याच्यामध्ये. देअरफॉर y = cos इनव्हर्स ऑफ 1 - e⁻x ला tan θ लिहायचं. मग तिथं त्याचा स्क्वेअर आहे, त्यामुळे tan² θ येणार. डिव्हायडेड बाय मध्ये पण तसंच, फक्त मध्ये प्लस येईल. हे असं येईल. आता खरं त्याच्यात आपण
मायनस साईन कॉमन घेतले, मायनस साईन राहिलं बघा इथं. एक सेकंड फक्त ऍडजस्ट करतोय मी याच्यातच थोडस. हे मायनस साईन इथं पुढे ठेवतोय या पद्धतीने. बघा याच्यामध्ये पण मायनस साईन घ्यावं लागेल, म्हणजेच ही टर्म परत एकदा मांडतोय. त्याच्यात जास्त तिथं गोंधळ करत बसण्यापेक्षा सेपरेट मांडलेलं बरं सरळ. मायनस 1 हे असेल, तेच मायनस इथं समोर ठेवलेलं आहे. आता हे काय होईल बघा बरं. दिस इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ, हे मायनस तसंच ठेवतोय आणि हा फॉर्म्युला आहे कॉस 2θ साठी, ते इथं मांडून घेतलं. आता इथं फक्त एक फॉर्म्युला एक लक्षात ठेवा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये ते जरा जास्त डिटेल मध्ये तुम्हाला होऊन जाईल. कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा, असा फॉर्म्युला येतो. मग इथं ही बाजू तयार आहे मायनस कॉस थिटाची. डावी बाजू आता इथं मला मांडायची, म्हणजेच हे काय होणार, कॉस इनव्हर्स ऑफ कॉस पाय मायनस, इथं अँगल किती आहे 2θ, इथं 2θ येईल. त्यामुळे हे मायनस साईन त्याच्यामध्ये निघून जाईल. हे कॉस इनव्हर्स आणि कॉस हे काढून टाका, म्हणजे हे असेल पाय मायनस 2θ. आता थिटाची व्हॅल्यू वापरूया. बघा थिटा तयार आहे इथं, म्हणजेच हे काय होणार, y इक्वल टू पाय मायनस 2 टॅन इनव्हर्स ऑफ ई रेस टू एक्स, हे असे येणार. आता याचे डेरिव्हेटिव्ह घ्या फक्त, डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx, this is equal to पाय ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 तसंच ठेवा. टॅन इनव्हर्स एफ ऑफ एक्स आहे 1/1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. ई रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार ई रेस टू एक्स, त्यामुळे याचं फायनल आन्सर हे मायनस पुढे ठेवा 2 ई रेस टू एक्स डिव्हायडेड बाय 1 प्लस ई रेस टू एक्स चा स्क्वेअर लिहिलं तरी पण चालते, ई रेस टू 2x लिहिलं तरी पण चालते. हे याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस 9 रेस टू एक्स डिव्हायडेड बाय 1 प्लस 9 रेस टू एक्स. याला थोडस मी ऍडजस्ट करून घेतोय. बघा 9 रेस टू एक्स हेच तुम्ही असं पण लिहू शकताय, हेच तुम्ही असं पण लिहू शकताय, आणि हेच असं सुद्धा लिहू शकताय. बघा किती मॉडिफिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये ते. त्यामुळे 9 रेस टू एक्स ला मी हे आता असं करून घेतोय, y इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस 3 रेस टू एक्स चा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 1 प्लस 3 रेस टू एक्स चा स्क्वेअर, हे असं येईल. मग परत एकदा मागाच्या सारखा फॉर्म्युला आलेला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. या फॉर्मॅटमध्ये ती टर्म आहे. इक्वल टू काय लिहायचं त्याला,
कॉस टू थिटा. कितव्यांदा फॉर्म्युला आला तुमचं तुम्हीच बघा आता हे. देअरफॉर वाय इक्वल टू, सबस्टिट्यूशन करून घेऊया याच्यामध्ये. एक मिनिट फक्त. सबस्टिट्यूशन काय करावे लागेल बघा. 3x म्हणजे टॅन थिटा घ्यायचं. 3x इक्वल टू टॅन थिटा. मग त्याच्यावरून थिटा किती येणार. थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3x येणार. चेंजेस करून घ्या त्याच्यात आता. y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 3x च्या ठिकाणी टॅन थिटा आणि त्याचा स्क्वेअर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजेच हे काय होणार. कॉस इनवर्स ऑफ कॉस टू थिटा येते. मग हे कॉस इनवर्स कॉस काढून टाक. y इक्वल टू फक्त 2 थिटा येणार. त्याच्यातलं थिटा काय लिहिलेलं असतेच तुम्ही ते वरती. 2 टॅन इनवर्स ऑफ 3x. आता याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावी लागेल. डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx is equal to 2 आहे असंच ठेव. tan इनवर्स f of x डेरिव्हेटिव्ह येणार 1 upon 1 प्लस f of x चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. इथं हे 2 आहे असंच ठेवतो. डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस. आता ह्याला तुम्ही मगाशी मी लिहून दाखवल्या पद्धतीनं कुठल्याही फॉर्मॅटमध्ये मांडलं तरी चालते. त्यांनी जे एक्झाम्पल दिले मी त्या फॉर्मॅटमध्ये मांडून घेतो. 9x आणि 3x ची डेरिव्हेटिव्ह येणार 3x इंटू लॉग 3. हे इथं सगळं वरती अंशात एकत्र करून घ्या. 2 3x into log 3 divided by 1 plus 9x. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. y equal to sin inverse of 4 raised to x plus 1/2 हे त्याच्या घातांकामध्ये आहे. डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस 2 raised to 4x. ही जी टर्म दिलेली आहे तेवढीच मी बाजूला लिहून घेतोय. 4 raised to x plus 1/2 दिले त्याने. डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस 2 raised to 4x. हे 4 raised to x plus 1/2 आहे. त्याला तुम्ही असं लिहू शकताय. बघा छेदामध्ये जी टर्म आहे त्याला 2च मिनिटं मी तसंच ठेवतोय. नंतर आपण त्याची ऍडजस्टमेंट बघू. 4 raised to 1/2 4 raised to 1/2 ज्यावेळेला घातांकात 1/2 असतं इट मीन्स इट इज अ स्क्वेअर रूट. मग 4चं वर्गमूळ ते येणार 2. म्हणजे याच्यासाठी मी 2 लिहिणार. ते 2 पुढे घेतोय आणि इथं ठेवतोय 4 raised to x. याचा अर्थ इथं छेदामध्ये पण मला 4 raised to xच आलं पाहिजे. 2 raised to 4x ला मी पहिल्यांदा असं मांडतोय. हे जे 4x आहे त्याचे असे 2 भाग करतोय. बघा लक्षात येते का. 2 into 2x लिहिले. मग 2 चा स्क्वेअर
तो येणार 4 आणि हे होणार 4^2x. हेच परत एकदा मी असं लिहून घेतोय. बघा लक्षात येते का? आता हा जो आपण बदल केलेला आहे 2^4x साठी हे असं येते. त्या स्टेप्स बघून घ्या कशा पद्धतीने आहे ते मी इथं डिनॉमिनेटर मध्ये वापरून घेतोय. 1 प्लस 4^x त्याचा स्क्वेअर. हे कशा पद्धतीनं टर्म आलेले आहे बघा. हे साधारणपणे 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हे असं दिसतंय. हा फॉर्म्युला आहे sin 2 थीटा साठी. मग तुम्हाला सबस्टिट्यूशन काय करावी लागेल ते जरा बघून घ्या. ही टर्म आणि ही टर्म चेक करा. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये 4^x इक्वल टू tan थीटा वापरावं लागतं. याच्या आधी अजून एक काम करूया. हे जे आपण सिम्प्लिफिकेशन केले याच्यासाठी हे लिहायचंय ते मी त्या एक्झाम्पल मध्ये लिहून घेतोय. therefore y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, आता हे नाही लिहायचं, हे लिहायचंय 2 into 4^x divided by 1 plus 4^x त्याचा स्क्वेअर. आणि मग ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घेऊया. पुट 4^x इक्वल टू tan थीटा. त्यामुळे त्याच्यावरून थीटा इक्वल टू काय येणार tan इनवर्स ऑफ 4^x. आता याच्यामध्ये ते चेंजेस करूया. therefore y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 tan थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. म्हणजेच हे काय येणार साइन इनवर्स ऑफ, हा sin 2 थीटाचा फॉर्म्युला आहे त्यामुळे हे असं येईल. हे साइन इनवर्स आणि हे साइन काढून टाका. ते येणार 2 थीटा. थीटाची व्हॅल्यू आहे tan इनवर्स ऑफ 4x, सॉरी tan इनवर्स ऑफ 4^x आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. याची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx दिस इज इक्वल टू, हे 2 तसंच ठेवा. हे tan इनवर्स f ऑफ x आहे. डेरिव्हेटिव्ह याची येणार 1 अपॉन 1 प्लस f ऑफ x चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. 4^x ची डेरिव्हेटिव्ह येणार 4^x इंटू लॉग 4. हे फक्त एकत्र करून घ्या. 2 इंटू ब्रॅकेट 4^x log 4 divided by 1 plus 4^x चा स्क्वेअर. हे याचं फायनल आन्सर.